नमस्कार मित्रांनो, तेजय व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। आम्ही आत्ता पंढरपूरचं दर्शन घेऊन काल रात्री दर्शन घेतलं आणि आता चाललो आहे कोल्हापूरला जाण्यासाठी। एक ठिकाणी नाश्ता सेंटर दिसलं, तिथं थांबलो आहे नाश्ता करण्यासाठी, चहा वगैरे। आणि आता तृप्ती आमची परत झोपेतून उठलेली आहे एकदा। SS नाश्ता सेंटर। चहा पिण्यासाठी थांबलो होतो, पण मिसळ दिसली आम्हाला, मग मिसळ पण घेतली नाश्ता करण्यासाठी। मिसळ खाल्ल्यावर मग चहा घेऊ। पोचलो आम्ही आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला। पंढरपूरपासून आता पुढे आल्या तुम्हाला समजेलच। पार्किंगला गाडी लावलेली आहे, महानगरपालिकेची पार्किंग आहे। 40 रुपये प्रति तास आणि इतर ठिकाणी 100 रुपये प्रति तास आहे। पे अँड पार्क प्रायव्हेट आहे, हे महानगरपालिकेचं आहे कोल्हापूर। तेजस्वीने मस्त व्हाईट कलरची साडी घातलेली आहे, मंदिरात येण्यासाठी ठेवली होती तिने स्पेशल। कपडे पण खूप कमी आणले होते मला। हां, कपडे जास्त नाही आणले। इथनं 300 मीटर अंतरावरती आहे पार्किंग, मंदिर। दुकानं लागलेले इथं खरेदीसाठी। व्हाईट शर्ट मी स्पेशल कोल्हापूरला घालण्यासाठी ठेवला होता। तेजस्वीनी थोडी मोती कलर घेतली, डार्क व्हाईट नाही आहे। इथं अन्नछत्र आहे, महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट कोल्हापूर। टायमिंग 3 वाजेपर्यंतचे, 12 ते 3। गजरे घ्यायचं आहे, $100ला 4 आहे। हा की बोलीचे 50चे 3 आहे। आलोय मंदिराजवळ, बघू आता किती गर्दी आहे। आम्ही वेगळ्या गेटने आलो, मागच्या सालो तेव्हा वेगळ्या गेटने आलो होतो। हा मागचा गेट आहे। आलो आम्ही मंदिर परिसरामध्ये। काम चालू आहे सध्या इथं। मागच्या वेळेस आलो त्यावेळेस पूर्ण मोकळं होतं, एकदम छान दिसत होतं। आणि त्या गेटने आलो होतो मागच्या वेळेस आपण, समोरच्या लाईन दिसते, बघूया। मागच्या वर्षी तर याचं होतं वाटतं ना, आत्ता बनवत आहे काहीतरी सभा मंडप सारखं होतं बघ, काच होतं काच, बरोबर। फोटो काढला होता आपण, पालखी ते होतं। हां बरोबर, रिनोव्हेशनचं काम सुरू आहे मंदिरामध्ये सर्व। आणि एकदम छान असं आमचं दर्शन झालेलं आहे, काहीच गर्दी नव्हती, एकदम जवळनं दर्शन झालं आहे। सर्व ठिकाणी एकदम मस्त दर्शन झालेलं आहे आमचं। आणि इथं पालखी झाकून ठेवलेली देवीची माझ्या मागे। इथं मागच्या साला तेव्हा पूर्ण काचेने पॅक केलेलं होतं आपण, डागडुजी चालू आहे। हे देवीची पालखी आहे, पॅक करून ठेवलेली। इथं काम चालू असल्यामुळे इथे पॅक करून ठेवलेली आहे। मोबाईल फोन वापरून काही देवीचे मुखवटे पण एकदम सुंदर आहे। पूजा साहित्याची दुकानं सर्व इकडे इथं काम चालू आहे। नवीन पत्र्याचं शेड उभं केलं आहे। ऊन लागतंय खूप,
उन्हाचा तडाखा वाढलाय, उन्हाळ्यात आलोय आम्ही त्याच्यामुळं. आवडली खूप. रसवंती रस्त्याला नाही, आज नाही उपास, काही नाही. उलटा आज घ्यायला पाहिजे आजला. खूप सुंदर दर्शन झालेलं आहे आमचं देवीचं. वाटलं होतं आम्हाला की खूप छान दर्शन होईल. काही गर्दी नव्हती. मागच्या शाळेत इतकी गर्दी होती का ते देवीचं दर्शन मोठं दर्शन घेतलं होतं आम्ही, तसेच गेलो होतो. आमचे सगळे दर्शन इतके छान झाले. आजकालचं पण खूप सुंदर झाले. आज जवळला पण दर्शन घेतलं आणि मुख्य दर्शन पण जाऊन घेतलं. 10-15 मिनिटच लागले फक्त लाईनमध्ये थांबायला, पण दर्शन छान झालं. सगळीकडे काम चालू आहे रेनोव्हेशनचं, त्याच्यामुळं एकदम व्यवस्थित दर्शन पण काही गर्दी पण नाही आहे. वाटलं होतं आम्हाला गर्दी आहे, काहीच गर्दी नव्हती. एकदम छान दर्शन झालं. ऊन पण भरपूर आहे. आमचे सगळे प्लॅन अचानक झालेले. अचानक झालेले प्लॅनच सक्सेस झालेले. एकदम मस्त दर्शन झाले. सर्व ठिकाणचे दर्शन एकदम मनसोक्त झालेले. आता अजून एक प्लॅन येऊ द्यायचा, त्याच्यासाठी कपडेच नाही आमच्याकडे. माझ्याकडे आहे ना, माझ्याकडे आहे ना. हा, पण माझ्याकडे नाही. मला घ्यायचा नव्हता तो, पण मग घेतला. आता बघू आता पुढे. आता लग्न पण आहे. भेटलं तर येऊन टाकू एखादा शर्ट आणि काय असेल. लग्न पण येतात आमच्याकडे. लग्नाची सिरीज चालू होणार आहे. बघायला भेटेल पुढे काय. बरेच दिवस स्टॉप होता व्हिडिओना, जवळजवळ 3 महिन्यांचा. आता चालू आहे. कंटिन्यू होणार आहे. आणि एक काल घेतलेली ज्वेलरी मी घातली. आता ऊसाचा रस प्यायला थांबले, स्टॉप घेतला. सोनं महाग झालंय, पण इथं खुल्लम खुल्ला विकताय. तुप्ती 50-100 घेऊन टाक माझ्याकडे, तुला जे घ्यायचं ते. माझ्याकडनं घे, काय घ्यायचं ते घेऊन टाक. मन सोबत नाही आहे, शोरूमच आहे. हे बघ 100 सेल, एकदम ज्वेलरी एकदम भारी आहे. बरं आपण काच लावू थोडीशी कॅमेरा समोर आणि घेऊन टाक. तर आलाय आमचा ऊसाचा रस. तेजू खाल्ला काय ते धरा लागल. छान आहे रस, मस्त आहे. थंडा थंडा कूल कूल. स्ट्रीट फूडचे ठेले लागलेले आहेत सगळ्या गाडे. आणि हे राजवाड्याची एंट्री आहे. आणि हा छत्रपती शाहू महाराजांचा पॅलेस आहे जुना. एंट्रीच आहे ती पण. म्हणजे पहिले कशी पूर्ण तटबंदी असायची ना मंदिराच्या भोवती पूर्ण, आणि अशी राजवाडा त्याच्या भोवती एंट्री असायची. त्याच्यातली हे काही राहिलेलं आहे. जुना वाडा आहे हा. महाद्वार वाटतंय, बाहेर नाव असेल ना याचं, महाद्वाराचं. कोल्हापुरी चप्पल आहे इथे. जुनं काम अजून एकदम चांगल्या कंडिशनमध्ये. जुन्या राजवाड्याची एंट्री ही वरती घड्याळ लावलेलं आहे. घड्याळावरती आकडे पण मराठीमध्येच आहे. जुन्या राजवाड्याची एंट्री. दर्शन झालं आमचं, फोटो मग काढून झाले, रस पण पिऊन झाला. आता चाललंय कोल्हापुरी चप्पल बघण्यासाठी. कोंबड्याची आंबट वस्तू बघ ना सगळ्या, तोंडाला पाणी येणार आहे. काय जेवण करायला थांबलोय हॉटेल विरंगुळाला. खूप कधीच हॉटेल शोधते, इकडं हॉटेल पण नाही आहे व्यवस्थित आहे, पण बंद होते. मेनू बघायचं काम चाललंय जेवणाचा मेनू बघते रेजू. इकडं तुषार
मागे लॉन टाकलेले आहे, छोटे मोठे कार्यक्रम होत असतील, बड्डे वगैरे. पनीर मसाला आणि अख्खा मसूर घेतलेला आहे. इकडे यांनी काय घेतलं रे तुम्ही? घरगुती पण काय? नॉनव्हेज मटन. ओके, मस्त आहे जेवण. जेवण झालं आहे, आता कॉफी मागवली आहे. जेवणानंतर प्रवासी आता म्हणलं झोप नको लागायला, खूप लांब जायचं आहे अजून, त्याच्यामुळं सगळं झालं आहे जेवण. आमचा अंधार पडला आहे, मस्त लाईटिंग वगैरे. सातारी कंदी पेढे, अशोक मोदी कंदी पेढे गेला आलो आम्ही आता साताऱ्यामध्ये. टेस्टला दिलं आहे, कसं आहे बघा, सांगा. काय रे एवढं 2-2 कसं आहे? 190 रुपये पाव आणि हा 210 रुपये पाव. पटला नाही. मग कसं राहतो कंदी? सातारा कंदी पेढावाल्यांकडं पण आलो आता, तिथनं घेतलं पावशर. इथं बघू आता ट्राय करून अजून कसं आहे. हा कुठला आहे? दाखवतो. कंदी पेढा खूप फेमस इकडं साताऱ्याचा, भरपूर दुकान आहे कंदी पेढ्याचे. लोणावळ्याला गेल्यावरती मगनलाल चिक्की जशी फेमस आहे तशी इकडं साताऱ्यात कंदी पेढे खूप दुकान आहे कंदी पेढ्यांचे. अशोक मोदीची टेस्ट बेस्ट लागली पण आम्हाला. शेजारी दुकान आहे नारायण, इकडं पण आहे सातारा कंदी पेढा. हा बस काय नाही, चहा घ्यायला थांबलो इथं. जमलो आता गाडी चालवून.